नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका डीजे यश फ्रॉम कराड. मी जात आहे बागणी येथे आपल्या यात्रेनिमित्त. मला इन्व्हाइट केले योद्धा ग्रुप बागणी. तर मित्रांनो, खरोखर लहान वयात लागलेला हा नाद आहे या मुलाला, पण त्याचा नाद जोपासण्यासाठी आम्ही त्याच्यासोबत चाललोय बांगणी. आणि खरोखर याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. आणि कसं आहे मित्रांनो, सगळे क्रिएटर शून्यातूनच वर आलेले असतात. त्यामुळे कसं आहे, आपल्या जवळच्या माणसांना आपण सपोर्ट केला पाहिजे. तेव्हा कुठं त्यांचं नाव 4 माणसांमध्ये येणार आहे. आम्ही चाललोय बांगणीमध्ये. आम्हाला योद्धा ग्रुपने इन्व्हाइट केलं होतं. कराडपासून बांगणी 40 किलोमीटर पडते. त्या अंतर कापत आम्ही आपलं निघालेलो. इथून बघा टर्न घ्यायला लागतो. बांगणी साईडला रस्ता गेला इथून. एवढा रूट काय आम्हाला इथला माहिती नव्हता, तरी पण आम्ही विचारत मॅप लावून आलो होतो. बांगणी, तांदूळवाडी ह्या साईडला अकॅडमी पण आहेत भरपूर. इकडे आम्हाला रस्त्यानं जाताना एकदा रनिंग करताना मुलं पण दिसली. तर आम्ही फायनली आमच्या स्पॉटवरती पोहोचलो होतो बांगणीमध्ये. त्या कमानीतून आतमध्येच प्रवेश केला. आणि खरंच भावानं कसं आहे, कराडमध्ये आपला एक नवीन क्रिएटर तयार व्हायला लागला आहे, डीजे यश. हे मोबाईलवरती पहिला ऑपरेटिंग करत असायचं घरामध्ये. आमचे मित्र आहेत हर्षद पाटील. त्यांचं एक केक पार्क म्हणून शॉप आहे उंडाळ्यामध्ये. केक डिलिव्हरीसाठी गेले होते त्यांच्या गावामध्ये, म्हणजे यशच्या गावामध्ये. त्यावेळी त्याला हा मुलगा दिसला. त्यांच्याकडून एक व्हिडिओ त्यांनी टाकला होता इंस्टाग्रामला त्यांच्या पेजला. त्यावेळी या मुलाचं नाव व्हायरल झालं बघा. तर आपल्या कराडमध्ये नव्हे तर भरपूर अशी क्रिएटर आहेत ती जे गुप्त आहेत. त्यांना समोर आणण्याचं काम आपलंच आहे. आणि इथं गेलो ना भावानो, एवढ्या छोट्याशा वयात ह्याच्यात जो टॅलेंट आहे बाहेर आल्यामुळे जी ह्याला ओळख मिळते. शब्दात पण सांगता येणं एवढी मोठी ओळख झाली याची. कारण ह्याला भरपूर लोक ओळखायला लागलेत. आणि खरंच भावानो, अशा मुलांना आपण सपोर्ट केला पाहिजे. कराडमध्ये एक नामांकित काहीतरी नाव तयार व्हायला लागलंय, डीजे यश. तर चला तर बघूया ह्या मुलामध्ये किती टॅलेंट आहे ते. असा आवाज ऐकल्यावर अंगावर काटा आला का नाही, तर कळलंच असेल तुम्हाला सगळ्यांना की कॉन्फिडन्स लेवल ती काय आहे या पोरामध्ये. इथं जे साऊंड लाईन होती का नाही, एपी आउटलाईन, ती पण छान होती. म्हणजे साऊंड पण क्वालिटी होता. पोरं तर नुसतं धुळा उडत होती योद्धा ग्रुपची. आमचं इथला साऊंडचा शो झाल्यानंतर आम्ही आलो कराडमध्ये आलो. मोठी गाडी लावली आम्ही सुपण्यामध्ये ना. आमच्यासोबत झाला स्कॅम. काय सीन झाला तुम्हाला पुढं दिसेलच. पण आधीच सांगतो की आमच्या गाडीतलं संपलं पेट्रोल. त्यामुळे आम्ही धक्का मारायची नवीन टेक्निक हुडकत आपलं निघालो बघा. दुसरी गाडी एक स्कूटी होती म्हणून बरं होतं. म्हणजे कसं पाय लावून धक्का मारत जाता येते बघा. हळूहळू आपलं आपण निघालेलो. 12:30 वाजले घरी जायला आम्हाला. घरात पोहोचायला 1 वाजले. तोपर्यंत मित्राला कॉल करून एका बोलवून घेतलं विंगामध्ये. मित्राची गाडी आली होती बघा विराटची. त्या गाडीतलं थोडंसं पेट्रोल काढलं आणि तिथून आम्ही निघालो चाट दिवशी घरी. डीजे यश बाय बाय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा म्हण. काय करा डीजे यश काय म्हण, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर भावानं लाईक सबस्क्राईब तेवढं नक्की करून जावा. सपला विषय.